वेलकम टू अवर एकता स्वप्नी. अरे हात तर दे. 4, 3, 2, 1. वेलकम टू अवर एकता स्वप्नी व्लॉग्स चॅनल. कुठे? हां, तर तर यूट्यूबची म्हणजे आम्ही चालू करण्याची सुरुवात अशी झाली आहे आमच्याकडून. तर असेच आहेत आम्ही, आता काय बोलू शकत नाही. तर आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की आमची यूट्यूबची जर्नी कशी चालू आहे, आम्हाला सबस्क्रायबर किती मिळले आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना थोडंसं म्हणजे थँक्यू बोलायचं आहे. त्याच्याबद्दल आम्ही म्हणून यूट्यूबचा व्हिडिओ चालू केला. आणि शूट करताना म्हणजे आम्ही नवीनच आहे, त्याच्यामुळे एवढं काही शूट करता येत नाही आहे आम्हाला आणि बोलता थोडंसं अडकतो आहे. तर म्हणजे ते समजून घ्या तुम्ही. काहीतरी बोला. तर यूट्यूबची जर्नी म्हणायचं गेलं तर माझं लग्न झालं तर म्हणतात ना की लक्ष्मी घरात येते. तशी ती आली आणि तिने मला जे धैर्य केलं होतं की आपण यूट्यूब चॅनल चालू करायचं. तर मी म्हटलं काय त्या यूट्यूबमध्ये ठेवलं आहे गं. अहो म्हणते. मग त्यांनी मला सांगितलं की ॲक्च्युली यूट्यूब हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे ॲक्च्युली आजच्या जगात, डिजिटल जगामध्ये. आणि कसं आहे आपल्या ह्या डिजिटल जगामध्ये हा प्लॅटफॉर्म पण आहे आणि प्लस आपले मुवमेंट काही असतात, ज्या आठवणी काही आपण जपून ठेवू शकतो, त्याही आपण जपून ठेवू शकतो. लोकांपर्यंत आपण कसे राहतोय, आपल्याकडून काही त्यांना शिकण्यास मिळतंय का. आणि आपण जे डेली ब्लॉग्स तर लोकांचे बघतो, पण आपण स्वतः जेव्हा करतो ना, तर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये कष्ट किती आहेत आणि एक रील बनवण्यासाठी किंवा एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ना, ते आपण व्हिडिओ बनवण्याच्या नंतर कळतं. आता आम्ही सध्या कॅमेरा चालू केला, आम्ही बोलतोय, पण आम्हाला त्याच्या मागे पण कळतंय की म्हणजे आम्ही म्हणजे सुचतच नाही आम्हाला की काय बोलू काय नाही असं. तर मी फक्त एवढंच बोलण्याचा प्रयत्न करेल की ज्यांनी चालू केला आहे चॅनल आणि ते असं विचार करतायत की बाबा आपल्याला याच्यामध्येच करिअर करायचं आहे, तर त्यांनी खूप मेहनत घेतली पाहिजे. कारण की फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करून काही होत नाही. ठीक आहे, शॉर्ट्स फक्त आपण सबस्क्रायबर गेन करू शकतो आणि लाँग व्हिडिओ हा आपण वॉच टाईम कंप्लीट करू शकतो. बस एवढंच बोलणं आहे. आणि सुरुवात बोला बोला. तर यूट्यूबमध्ये कसं आहे माहिती आहे का, आम्ही पण स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा आमची पहिली व्हिडिओ जेव्हा आली ना, तेव्हा म्हणजे आम्ही ॲक्च्युली मरीन ड्राईव्हला निघालो होतो. कारण आम्ही नवीन लग्न झालो तेव्हा आम्ही असंच तिला इच्छा झाली होती म्हणून आम्ही मरीन ड्राईव्हला फिरायला गेलो. तर आम्हाला तेवढं नॉलेज नव्हतं की व्हिडिओ कसा काढायचा. ॲक्च्युली मी तो काढला वेगळा आणि तो झाला वेगळा. तसं बघायला गेलं तर की तो व्हिडिओ काढला एक आणि झाला एक असं झालं. तर आम्ही घरी आलो, तो अपलोड केला. आता मला अपलोडमध्ये एवढं काय माहीत नव्हतं. जे काय ते सगळं हिलाच माहिती आहे, कट कसं कसं ते सगळं हिला माहिती होतं. पण जेव्हा रात्री अपलोड केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर आम्हाला हार्डली 50च व्ह्यू गेले. तर आमचा चेहरा एवढा म्हणजे डाऊन झाला. यार 50च व्ह्यू. मग आम्ही ठरवलं, म्हटलं जाऊ द्या, सोडून द्या. आपलं त्याने काही हे होणार नाही आहे. मग हिनी जिद्द केली की नाही, एका व्हिडिओमुळं आपण खचून जायचं नाही आहे. आपल्याला हा प्लॅटफॉर्म भेटला आहे. बघा कसं असतं, कुठलाही धंदा जरी आपण सुरू केला ना, तर आपण काय करतो, लावला धंदा, पहिला दिवस काय होतो, ₹10 होतो, ₹20 होतो, ₹30 होतो. जसा धंदा धरत जातो, तसा तोच धंदा तुम्हाला कधी ₹100 देतो, तर कधी ₹1000 पण देतो. असं असतं. त्यामुळं मग आम्ही व्हिडिओ बनवत गेलो. मग शेवटी आम्हाला जवळ जेव्हा 100 सबस्क्रायबर झाले ना, तेव्हा खरं अक्षरशः आमच्या दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. का? कारण ही आमच्या यशाची पोचपावती होती आणि खरंच तुमचं प्रेम तेवढं पण तेवढंच म्हणजे ते म्हणतात ना, की आमच्या यशामागं तुमचा जो आशीर्वाद आहे, तो खरंच लाख मोलाचा आहे आणि तीच पोचपावती आम्हाला आज भेटली. आणि खरं म्हणायचं तर आपण असं बोलतो ना, यूट्यूबचा प्रवास आम्ही कसा सुरू केला. तर जनरली आम्ही यूट्यूबचा प्रवास असा म्हणजे आम्हाला काही त्याच्यामध्ये हे करायचं नव्हतं, करिअर करायचं नव्हतं, काहीच नाही. आम्ही फक्त नॉर्मल व्हिडिओ शूट करत होतो आणि टाकत होतो. त्याच्यामुळे आमचे मध्ये व्हिडिओ पण आम्ही बंद केले. म्हणजे आम्ही 2023मध्ये व्हिडिओ टाकायला सुरू केली. त्याच्यानंतर आम्ही 2 ते 3 शॉर्ट्स टाकले, आम्हाला व्ह्यूज कमी आले. त्यानंतर आम्ही एक लाँग व्हिडिओ टाकला मरीन ड्राईव्हचा. हे जे जसे म्हटलं तसे आम्ही लाँग ड्राईव्हला गेलो होतो. मरीन ड्राईव्हचा आम्ही व्हिडिओ टाकला, त्याला आम्ही 50 ते म्हणजे जास्तीत जास्त 50. सॉरी. शी
तर ते व्हिडिओला व्ह्यूज आले. तर मग आम्ही खचून गेलो होतो अक्षरशः. त्याच्यानंतर ना मग हे पण मला बोलले की खचून जाण्यापेक्षा आहे ना आपण प्रयत्न करूया. मग आम्ही परत 1-2 महिन्याचा गॅप घेतला. त्याच्यानंतर परत आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्हाला चांगले व्ह्यूज पण गेले. 10-15 हजार व्ह्यूज जायचे. त्याच्यानंतर ना मग असं झालं की थोडे आम्हाला कामाच्या याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही. आम्ही चॅनल बंद केला. मग लोकं आम्हाला बोलायला लागली, "अरे तुम्ही व्हिडिओ तर चांगले बनवताय, तर मग तुम्ही व्हिडिओ का बंद केले? तुम्ही रील शूट करा, हे करा, ते करा." मग आम्ही परत मनावर घेतलं आणि परत शूटिंग करायला सुरुवात केली. तर म्हणजे पहिल्याच दिवशी असं झालं की आम्हाला 25,000 व्ह्यू गेले एका रीलला. आम्ही एकदम खुश झालो. खुश म्हणजे एकदमच खुश झालो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही 4-5 व्हिडिओ शूट केले, रील शूट केल्या आणि टाकल्या. आम्हाला चांगले व्ह्यूज वगैरे जात होते, सबस्क्रायबर वाढत होते आणि म्हणजे देवाचीच कृपा बोलायची आणि तुमची सर्वांचं थँक्यू बोलायला की आम्हाला 500 पेक्षा जास्त सबस्क्रायबर पण झाले आमचे. आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि आम्हाला म्हणजे हार्डली 80 ते 90च व्ह्यू गेले. आम्ही परत खचून गेलो की म्हणजे नक्की काय होतंय. मग आम्हाला असं सगळेजण बोलायला लागले, खचून जाण्याची काहीच गोष्ट नाही आहे. तुम्ही व्हिडिओ बनवत जा. जे होईल ते होईल. कसं आहे, कॉन्सिस्टन्सी जर आपण ठेवली ना, तर कोणतीही गोष्ट आपल्याला पोचवण्याचा प्रयत्न देव करतो. त्याच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला असं वाटते की तुम्हाला याच्यामध्येच करिअर करायचं आहे, मी परत रिपीट करते ही गोष्ट. तुम्हाला जर वाटते ना, तुम्हाला जर याच्यामध्येच करिअर करायचं आहे, तर खचून जाऊ नका. व्ह्यूज किती पण जाऊ, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ अपलोड करा, कॉन्सिस्टन्सी ठेवा. आणि म्हणायला गेलं तर आमची प्रवासाची सुरुवात जनरली झाली होती. आणि तुम्हाला त्या चॅनलच्या नावावरून समजलं असेल, मी एकता आणि हे स्वप्नील. आणि आमचं लग्नाला आता 2.5-3 वर्ष झालेत म्हणायला. आणि पाठीमागची मेहनत जर बोलायला गेलो तर मेहनतीचा भाग तर नाही आहे. आम्ही स्वतःच्याच पद्धतीने यूट्यूब चॅनल चालू केला. आणि म्हणजे घरच्यांचाही आम्हाला पाठिंबा आहेच तसा की तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा, त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. पण काय होतं ना, सकाळी उठून कामाला जायचं आणि परत संध्याकाळी कामावरून घरी आल्याच्यानंतर आपली जनरली जी कामं असतात ती कामं आपल्याला करावीच लागतात. मग ते थकून आल्याच्यानंतर ते व्हिडिओ शूट करायचा आणि बनवायचा. मग आम्हाला एवढा जास्त वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यालच, ही गोष्ट मला समजते आहे. आणि हे काही झाले ते तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले. तर आणि आणि मी अजून एक सांगेल की कसं आहे, मगाशी मी म्हटलं मी मगाशी म्हटलं की आपण कुठलाही व्यवसाय चालू करतो, चढ उतारा होत असतो, बरोबर. तर तसंच हा डिजिटलचा प्लॅटफॉर्म पण तोच आहे. इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब असू दे, काय म्हणजे इवन तुम्ही कुठलाही प्लॅटफॉर्म असू द्या की त्याच्यामध्ये उतार चढावा असतो. कधी 1000 व्ह्यू जातील तर कधी 25 पण व्ह्यू जातील. त्यामुळं खचून जायचं ना. आता बघा, आमचे 550 सबस्क्रायबर झालेत, पण आम्ही तरी आमच्या काही व्हिडिओला लय तर लय 200 व्ह्यू गेले, पण आम्ही खचून नाही गेलो. का? तर देवाने सांगितलं, ही एखादी गोष्ट जी ठरवली ती आपण करत राहायची. कारण आपण लोकांना एक हास्यरूपी आशीर्वाद द्यायचा आहे. कारण कसं असतं, आता समजा एखादा माणूस कामावरून येतो, खूप म्हणजे त्याला टेन्शन असतं, तर त्याने एखादा विनोद बघितला तर त्याच्या तेवढ्यापुरती का होईना त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. काय येतं? कारण तो ती व्हिडिओ बघून हसतो, कारण त्यामध्ये कुठला तरी विनोद घडलेला असतो. आणि मला एक गोष्ट खरी सांगायची तुम्हाला, आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालू करतायत आणि तुम्ही जर यूट्यूबवर शोधताय की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे बाबा, मग मी कसं चालू करू, मी काय ऐकू, म्हणजे मी ChatGPTवर शोधू कंटेंट, का मी यूट्यूबवर लोकांचे व्हिडिओ बघू आणि त्याच्यातून कंटेंट घेऊ आणि मग मी व्हिडिओ बनवू, असं काहीही करू नका. तुम्हाला जे मनात वाटतंय ना की मला हे शूट करायचं आहे बाबा, तुम्हाला मनात जे कंटेंट निर्माण होत आहेत ना, तेच तुम्ही टाकत जा. ओरिजिनल कंटेंट टाकत जा. तुम्ही डुप्लिकेट कंटेंट्स टाकतच नका जाऊ. आणि ChatGPT, यूट्यूबचे कंटेंट शोधणं की म्हणजे यूट्यूबची ग्रो कशी आहे, मॉनिटाईज कसं होणार चॅनल, त्याच्यानंतर वॉच टाईम कसा आहे, हे कसं आहे, ते कसं आहे. तुम्ही यूट्यूब चालू करा पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुम्ही याचा सगळ्यांचा शोध घ्या. कारण की बघा, तुम्ही जर त्याचा विचार केला ना की 4000 वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचा आहे बाबा आणि 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे माझ्या शॉर्ट व्हिडिओला, तर तुम्ही याच्यातच खचून जाल. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा चालू करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी बघत जा की हा बाबा हे करायचं ते करायचं आहे. आणि जर तुम्ही आधीच मागे पुढे बघत राहिले तर हे शक्य होणार नाही आहे.
तर फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जसं आम्ही चालू करतो, आम्ही जसं प्रयत्न करतोय पुढे जाण्याचा, तसं तुम्हीही यूट्यूब चॅनल चालू करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि जे आमचे व्हिडिओ बघतायत रिअलमध्ये आणि आम्हाला कमेंट करतायत किंवा लाईक करतायत, सबस्क्राईब करतायत चॅनलला, तर त्यांचा आम्ही दोघां मिळून धन्यवाद करतो. अशीच तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहू. आणि इथेच आणि आम्ही जाता जाता मी पुन्हा एकदा सांगतो की कुठलाही म्हणजे तुम्ही चॅनल सुरू करा किंवा व्यवसाय सुरू करा, काहीही सुरू करा, फक्त देवाने आपल्याला एकच सांगितलं, जे काय सुरू करायचं ते मनाने करा, जिद्दीने करा, खचून जायचं नाही आहे. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की मी स्वप्नील आणि ही एकता, आमच्या दोघांचं चॅनल आहे एकता स्वप्नील ब्लॉग. Vlogs. तर मी एवढंच सांगेल, मान्य आहे की आम्ही नवीन आहे, आमच्या व्हिडिओमध्ये कुठं कुठं चुका होत आहेत, मला मान्य आहे. कारण आमची पण देखील नवीनच वेळ आहे. कारण मध्ये आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष बंद ठेवलं होतं काही कारणास्तव आणि आजारी आम्ही पडलो होतो. त्या कारणास्तव आम्ही व्हिडिओ बंद ठेवला होता. तर मी जाता जाता पुन्हा एकदा सांगेल की आमच्या चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा, खूप भरपूर लाईक तुमचं करा, प्रेम असू खूप द्या प्रेम असू आमच्यावर. द्या. आणि कारण तुमचं नाही होणाऱ्या चुकाही असतील ना, तर ते आम्हाला कमेंट आम्हाला बॉक्समध्ये सांगा. नक्की सांगा, आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करू. कारण की बघा, चूक सुधारवल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय ती चूक सुधारत नाही. हो. तर त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगत जा, आमच्याकडून छोट्या छोट्या ज्या गोष्टींच्या चुका होत आहेत त्या सांगत जा. आणि तुमचा आणि आशीर्वाद- तुमचं लाईक म्हणजेच आम्हाला आशीर्वाद आहे. हां आणि तुमचं सबस्क्राईब म्हणजे आम्हाला एक बहुमोलाचा वाटा आहे. म्हणजे जे आमच्या यशाची पुढं जाण्यासाठी आम्हाला तुम्ही प्रोत्साहन करताय. तुम्ही सबस्क्राईब जर केलं ना, तर आम्हाला प्रोत्साहन करतायत की अजून उत्तर आम्ही उंच शिखरे गाठू. आणि एकच गोष्ट म्हणजे की ऑफ सक्सेस म्हणजे कॉन्सिस्टन्सी. फक्त तेवढीच तुम्ही ठेवा आणि आमच्यासारखं तुम्हीही तुमचं पाऊल पुढे ढकलवा आणि पुढे चालत राहा. बस जे होणार ते देवावर सोडून द्या, बाकी काही बोलू शकत नाही मी. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअरही करा. आणि ह्या ब्लॉगमध्ये जर आमच्याकडून काही चुका जर झाल्या असतील तर त्या पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.